नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल, तुमच्या घरातल्यांची पण सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. आणि राम राम सगळ्यांना. खूप अशा तायांनी ना कमेंट केल्यात की तुमचे केस चांगले आहेत ताई, काय लावता केसांना, कुठलं तेल लावता, कुठला शॅम्पू लावता, आणि आम्हाला वाढवायचे केस तर सांगा ना आम्ही काय लावू ते. तर हा व्हिडिओ ना मी 2 पार्टमध्ये बनवला आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी खूप चांगली अशी टीप दिली की बाबा तुम्हाला वाढवायचेत केस तर तुम्ही सुरुवात म्हणून काय कराल. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की कुठली योगासनं अशी केली पाहिजेत ज्याचा परिणाम म्हणून मेंदूचा रक्तपुरवठा वाढेल आणि पर्यायाने त्याचं तुमच्या केसाचं आरोग्य सुधारेल. तर सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघता येईल. आणि आदिवासी हेअर ऑइल, तर आदिवासी हेअर ऑइल लावावं का, कसं आहे, आणि मी कुठलं तेल लावते आणि काय खाते, चर्चा करूया आपण. आदिवासी हेअर ऑइलची खूप चर्चा चालली आहे. तर तुम्ही तेल लावा मग तुमचे केस खूप वाढतील, काय काय बरेच दावे ती लोक करतायत. तर केसाला असं काहीतरी वर्ण लावून, म्हणजे तेल म्हणा किंवा शॅम्पू म्हणा, किंवा तुम्ही कोणता शॅम्पू वापरता असं पण बरेचदा प्रश्न विचारलेला आहे. तर केस वाढतात का खरोखर तसे? त्याचं उत्तर आहे नाही. केसाला वर्ण काहीही लावून वगैरे केस चांगले होणार नाहीत. केस चांगले होण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ना, ते म्हणजे तुमचं जेनेटिक. तुमच्या आधीच्या पिढीमध्ये आईच्यासुद्धा आणि बाबांच्यासुद्धा केस कसे आहेत हे नक्की बघा तुम्ही. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि खरी परिस्थिती, कारण त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकायचं आहे. तसे तुमचे केस होणार आहेत, हे खरं उत्तर आहे. माझ्या आईची वेणी आजही एवढी आहे, पण आईची आहे. आजीचे केस लांब होते, पण माझ्या दुसऱ्या मावश्या आहेत त्यांचे केस फार चांगले झाले नाहीत आणि त्यांच्या मुलांचे सुद्धा नाही झाले चांगले. सो झाले चांगले तरी पण ती राखणं पण आवश्यक आहे. तसं आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल काय होतो तो सांगते. समजा तुम्ही ते तेल लावलं, आता सध्या आदिवासी तेल खूप फॉर्ममध्ये आहे, सगळीकडे त्याची चर्चा आहे की आदिवासी तेल लावा, मग लग्न आहे कुणाचं, मग त्या लग्नापर्यंत तुमची वेणी लांब होईल वगैरे. असं काही नसतं. हे जे सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवून ते विकत घेऊ नका. हां, तर ते लावून तुमच्या केसामध्ये बदल होईल. काय होईल? केसात कोंडा असेल तर तो जाईल निघून, काही इन्फेक्शन झाला असेल केसाला आणि केस गळत असतील तर ते थांबेल, किंवा काही लोक खूप कलर वगैरे सगळं काही लावतात आणि मग डॅमेज करून घेतात. तसं जर काही झालं असेल तर ते सुधारू शकतं. पण वरनं तेल लावून केसाचं आरोग्य सुधारेल असं होणार नाही. केस कशावर घडतात? तर केस घडतात तुम्ही काय खाता. तुम्ही खाल्लेलं, तुम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते कसं बाहेर पडतं, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित अन्न खाल्लेलं पचलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी ते चांगलं मलनिस्सारण तुमचं झालं पाहिजे. तुमचं पोट अतिशय चांगलं साफ झालेलं असलं पाहिजे. हे महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. पोट साफ न होणं हे महत्त्वाचं कारण आहे की केसापर्यंत त्याचं पोषण होत नाही, केसांचं पोषण त्याच्याने. खाणं चांगलं पाहिजे, खाल्ल्यानंतर ते पचलं पाहिजे, त्यातनं पचल्यानंतर शरीराला सगळी पोषणद्रव्ये मिळाली की आपोआप केस वाढणार आहेत. केसाला काय लावता ह्याच्याने तुम्ही केस डॅमेज करू शकता. तुमचे केस काहीतरी लावून वाढतील ह्याची खात्री नाही, पण केस लावल्यानंतर काहीतरी वाढतं, कलर म्हणा, शॅम्पू म्हणा, तुम्ही केसाचं नुकसान जरूर करून घेता. हे नक्की पक्क मी सांगते खात्रीने. मी कोणताही शॅम्पू वगैरे लावत नाही. तेल लावते, मी तेल लावते. अगदी आतासुद्धा माझ्या केसाला हात लावलात तर थोडं तेल लागतं. आणि जेनेटिक हे आणखीन महत्त्वाचं. अशा 4 गोष्टी आहेत ज्या तुमच्या चांगल्या केसांसाठी आवश्यक आहेत. तर समजा केस खूप चांगले आहेत तुमचे, आणि जर तुमची केअरच तुम्ही त्याची घेतली नाहीत, सतत रोज शॅम्पू लावताय, काय रोज बाहेरनं आणून कलर लावताय. माझेसुद्धा केस पिकलेले आहेतच, असं नाही की अजून काय आता माझी 40शी होऊन गेली, केस काय राहणारच नाहीत ना, पिकणारच, पण आहेत चांगले. आणि मी कापते का केस? तर हो, कापते, बरेचदा कापते. खरं सांगते, आत्ता लॉकडाऊनमध्ये ना केस कापायला मिळाले नाही, तेव्हा माझे केस वाढले आणि मग नंतर असं वाटायला लागलं की आता वाढवावे, म्हणून मग ते वाढवले आणि चांगले वाढले. पण नाही तर मी पहिले खूप कापायची, कारण हौस असते ना आपल्याला, हा कट करा, तो कट करा. ते करायचे मी पण. आणि कॅरी करणं पण सोपं जातं. लहान केस कॅरी करणं सोपं जातं, पण केस तुमचे चांगले असले पाहिजेत तर ते कॅरी करायला पण चांगले वाटतात ना. आणखीन ना केसांना मुळं बिळं फुटतात. तुम्ही काय करता? सगळीकडे शॅम्पू लावून घासून काढता आणि मग त्या मुळांना पण घासता, त्याच्यामुळे ते फाटे फुटतात.
सो लावणं कमी करा. वरनं जे काही लावताय ना सगळं, शॅम्पू, कलर, हे सगळं बंद केलंत ना, आपोआप तुमचे केस चांगले व्हायला लागतील. खाणं सुधारा, पोट व्यवस्थित साफ होईल, हे बघा. सो वरनं लावून तुम्ही नुकसान केसाचं नक्की करू शकता, एवढं मी खात्रीने सांगेन. पण कोणतं तरी बाहेरचं तेल आणलं महागडं आणि ते लावलं आहे आणि केस तुमचे लगेच दाट झालेत आणि वाढलेत, असं होणार नाही. शॅम्पू लावता तुम्ही हवा तेवढा खूप चोळून लावता, केसाच्या मुळापर्यंत आणून असा घासून घासून शॅम्पू लावता. त्याच्यामुळे केसाचं स्प्लिट एंड्स वाढतात, खाली वृक्ष होतात केस. त्या दिवसापुरते ते केस छान वाटतात, एकदम शॅम्पू लावलं की भुरभुरतात, चांगले वाटतात. दुसऱ्या दिवशी मग सगळा स्काल्प, पूर्ण त्वचा कोरडी पडते ना शॅम्पूमुळे, आणि मग ती खाज व्हायला लागते. मग ते शॅम्पू आणखीन उलट कोंडा वाढतो. शॅम्पूमुळे नुकसान होतं, खूप होतं. 4-5 रिठा घ्यायच्या, त्या भिजत ठेवायच्या पाण्यामध्ये रात्रीच्या. सकाळी ते पाणी थोडंसं उकळलं ना की त्या रिठा नरम पडतात आणि ते कुस्करायचं आणि त्याच्याने केस धुवायचे. सोपी गोष्ट आहे एकदम. मी आजही तेच करते. किंवा काही बाजारातनं पावडरी आणून त्याचे पॅक करून ते लावायचे. केस खूपच अगदी खाजवायला लागले, कोंडा होतो आहे असं वाटायला लागलं तर आणखीन काही दुसऱ्या गोष्टी आहेत. जर कमेंट करून कोणी फारच अगदी विचारलं तर मी नक्की पुढे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन. पण एवढं नक्की की तेल लावून वरनं काही लावून केस वाढणार नाहीत. केसांची मुळं म्हणजे काय, तर त्वचा, आपली डोक्यातली त्वचा, तिची तुम्ही काळजी घेतली पाहिजेत. तिला लावलं तेल पाहिजे, मसाज केला पाहिजे. त्याच्याने काय होईल, केसांची मुळं घट्ट होतील. पण तुमची केस गळतायत. केस गळतो कधी माहिती आहे ना, तो आत डोक्याच्या त्वचेमध्ये असतो, तो तिथनं ऑलरेडी सुटलेलाच असतो. त्याला धरून ठेवायचं काम तेल नाही करू शकत. त्याला धरून ठेवायचं काम हे तुमच्या त्वचेचं आरोग्य कसं आहे याच्यावर अवलंबून असतं. तो एकदा त्यातनं सुटला की सुटलाच, मग ते कोणतंही तेल त्याला परत चिकटवू नाही शकत तिथे. त्यासाठी तुमचं खाणं चांगलं पाहिजे. तुमच्या हाडांची परिस्थिती काय आहे ना शरीरातल्या, हाडं मजबूत ज्याची त्याचे केस मजबूत, एवढं गणित नक्की आहे. योगा करते त्याच्यामुळे शीर्षासन, जी आसनं आपण खाली वाकून करतो, मग ब्लड सर्क्युलेशन आपलं डोक्याकडे वाढतं. अशा गोष्टींचा परिणाम होतो आणि केसाची पोत सुधारतो केसांचा. सो वरनं लावताना खूप कमी गोष्टी लावा. केसाला फार जास्त काही लावायची गरज नसते. काळजी घेण्यासाठी जे लावाल ना ते लावा. धुताना शॅम्पू लावणं बंद करा. खूप सारखे कलर लावणं बंद करा. केस सुकवताना सुद्धा ड्रायरचा वापर अति करणं बंद करा. कलर लावणं, खूप वरचेवर कलर लावणं चुकीचं आहे. मेहंदी लावा, आणखीन दुसरे पर्याय शोधा ज्याचे, आणि अगदीच फारच जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच लावा. सतत कलर लावल्याने सुद्धा केसांचं खूप मोठं नुकसान होतं. सो खूप पैसे घालून, खूप महागडी तेलं लावून केस सुधारणार. पोटामध्ये थंड गोष्टी गेल्या पाहिजेत, जेणेकरून शरीरातली उष्णता वाढली नाही तरीसुद्धा केसांवर त्याचा परिणाम होतो. तर मी काय लावते, तर केस धुण्यासाठी पहिलं गोष्ट तर तुम्हाला सांगितलं मी, रिठा भिजत घालून ते पाणी काढून कुस्करून लगेच त्याचं पाणी करून त्याने केस धुते. तेल केसाला लावते, पण ते कसं लावते, खूप एकदाच तेल लावायची, चंपी करायची आणि दुसऱ्या दिवशी धुवायचं. हे जे करताना तुम्ही ते करणं मला तरी वाटतं योग्य नाही आहे. कारण मी निसर्गोपचाराचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे ना, रोज थोडं तेल तुम्ही इथे तुमच्या डाळूवर घातलं पाहिजे. आता रोज थोडं म्हणजे किती, अर्धा चमचा थोडंसं लावायचं, आपोआप सगळीकडे लागतं ते नंतर. म्हणजे केसात थोडी तरी तुमच्या स्निग्धता पाहिजे. एकदाच तेल घालून ओतलं डोक्यावर आणि चंपी केली आणि मग दुसऱ्या दिवशी ते खूप घातलेलं तेल काढायसाठी आपण खूप शॅम्पू लावतो. त्यामुळे ते खूप लावलेलं तेल केसांसाठी त्रासदायकच ठरतं. एक सोपी गोष्ट आहे, जेवढं तेल लावाल तेवढं काढायला लागणार आहे. त्यामुळे रोज थोडंसं लावलं, 1 दिवस आड लावा, 2 दिवस आड लावा, आणि फक्त मुळांना ते लागेल असंच लावा. खूप सगळीकडे लावायची गरज नाही आहे. केसाची मुळं कुठे आहेत, त्वचेत आहेत, तिथे तेल लावणं आवश्यक आहे. पूर्ण केसांना खाली तेल लावायची गरजच नाही आहे. मग त्या केस खूप जास्त खाली तेलकट झाले की ते आणखीन घासून धुता तुम्ही. आणखीन घासून धुतल्यामुळं ते स्प्लिट एंड्स वाढतात मग, आणि मग ते स्प्लिट एंड्स वाढले की मग आणखीन केस कापले जातात की आमचे स्प्लिट एंड्स आहेत. माझ्या एकाही केसाला स्प्लिट एंड्स तुम्हाला मिळणार नाहीत. बघा तुम्ही, मी ते एवढं रिठा लावते, रिठाचं पाणी चांगलं असतं, त्याने सगळं निघून जातो केसातलं तेल, पण केस खालपर्यंत चांगली राहतात. आणि कितीही ओढाताण केली तरी केसामध्ये गळणारे केस येत नाहीत. नाही गळत आहेत, खरोखर नाही गळत आहेत. काही लोकांचे केवढे केस गळतात. शॅम्पू लावला की केस गळणारच तुमचे. शॅम्पू लावणं चुकीचं आहे.
शॅम्पू पण किती वापरावा, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, नंतर बोलू आपण. पण आज हे आदिवासी हेअर ऑइलचं खूप सध्या फॉर्ममध्ये आहे आदिवासी हेअर ऑइल. सो किती वापरावं, काय वापरावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण खूप कमेंट्स येतात म्हणून सांगितलं की वरनं लावताना जे आवश्यक आहेत चांगल्या गोष्टी त्या लावा आणि केमिकल गोष्टींचा वापर कमी करा. आहारात खारीक ठेवा. तुमच्या खारीकने हाडांचं आरोग्य सुधारेल, पर्यायाने हाडं मजबूत झाली की तुमचे केस मजबूत होणार आहेत. पोट साफ होईल ह्याच्याकडे जास्तीत जास्त ध्यान द्या. त्यासाठी आहारामध्ये फायबरचा समावेश करा. त्रिफळा वगैरेच्या काही सौम्य विरेचक मिळतं, अगदीच तुमचं नाहीच झालं पोट साफ, योगासनं केल्यानंतर होतं पण नाही होत आहे समजा तुमचं, तुम्हाला नाही व्यायाम जास्त करायला मिळत आहे, तर सौम्य विरेचक एखादं घेऊन तुम्ही करू शकता. एक सोपा उपाय सांगते. बाजारामध्ये ना हिरड्याचं फळ मिळतं, छोटं सुपारी एवढा असतो हिरडा. तो हिरडा आणायचा आणि पाण्यामध्ये भिजत घालायचा. ते पाणी, एक हिरडा तुम्हाला 7 दिवस पुरेल. हा एकदम सोपा आणि कुणीही करावा असा उपाय आहे. वयाचं बंधन नाही, कुणीही करा. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत काहीही बंधन नाही आहे ह्याला. ज्याला शुगर आहे, ज्याला BP आहे, याला काही अडचण नाही आहे, कुणीही करू शकतो. त्यामुळे करा, सगळ्यांनी करा. एक हिरडा आणायचा, पाण्यामध्ये भिजत घालायचा, ग्लास म्हणजे एक कप, एक छोटा आपलं कप पेलाभर पाणी ठेवायचं आणि रात्री झोपताना ते पाणी तुम्ही प्यायचं आहे. म्हणजे सकाळी भिजत घातलात हिरडा की ते रात्री पाणी प्यायचं. रात्री पाणी पिऊन झालं की त्याच हिरड्यामध्ये परत पाणी ओतून दुसरं ठेवायचं. परत ते पाणी दुसऱ्या दिवशीसाठी तयार होणार आहे. एक हिरडा तुम्हाला 8 दिवस पुरेल. 8व्या दिवशी त्यातनं पाणी फार निघणार नाही. मग आपल्याला कळून जातं की आता ह्याची हे संपलेली आहे, ताकद संपलेली आहे. हे हिरड्याचं पाणी रोज प्यायलात ना तुम्ही, मग 8व्या दिवशी तिथे नवीन फळ टाकायचं आणि जुना हिरडा फेकून द्यायचा खाली बाहेर. चघळून खाल्लात तरी पण चालेल. हिरड्याचं पाणी प्यायल्याने काय होईल ना, हिरडाचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये हिरड्याला खूप महत्त्व आहे. हिरड्याची पावडरसुद्धा खाल्ली जाते, पण पावडर वगैरे खाणं थोडं नाही हे वाटणार, आणि परत ती पावडर किती फ्रेश मिळते आणि किती नाही, हा आणखीन एक गोष्ट. ह्याच्याने सगळ्या तुमच्या पूर्ण शरीरावर हिरडा काम करतं. पोट साफ होईल तुमचं. दुसरी गोष्ट, पोट साफ होतं पण शरीरात उष्णता वाढत नाही. म्हणजे जे बाकीची आपण औषधं खाऊन पोट आपलं एकदम आतड्या पूर्ण ड्राय होऊन जातात, तसं ह्याच्याने होणार नाही. आणि मग तुमच्या शरीरामध्ये हळूहळू थंडावा निर्माण व्हायला लागेल. तर हे हिरड्याचा प्रयोग करून बघा आणि नक्की मला कमेंट करा. एक 15 दिवस करा, नंतर थोडी मध्ये गॅप घ्या. म्हणजे 2 हिरडे वापरून झाल्यानंतर मध्ये थोडा एक गॅप घ्या आणि नंतर परत घेऊ शकता. हे कोणीही घेऊ शकता आणि ह्याला असं काही मर्यादा नाही आहे की किती दिवस घ्यावा आणि किती दिवस नाही घ्यावा. फक्त सवय पडून देऊ नका. सो ही एक छोटीशी टिप तुम्हाला मी सांगितले. नक्की करून बघा आणि कमेंट करून कळवा. आणि तुमच्या केसाचं आरोग्य सुधारलं तरी पण मला नक्की कमेंट करून कळवा. आणखीन याच्यापुढे कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू ते पण नक्की कळवा. धन्यवाद.